आणि आता राजकीय वर्तुळातून बातमी आहे। राज्यामध्ये 45+ खासदारांचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसला। भाजप तर एका अंकी जागेवर राज्यात आल्याचं दिसलं। राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आणि महाविकास आघाडीनं 30 जागांवर मुसंडी मारली। त्यामध्ये सर्वाधिक जागा 13 जागा या काँग्रेसनं पटकावल्या आहेत। काँग्रेसच्या या यशात विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला 5 जागा मिळाल्या, तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना ठाकरे गट असून त्यांना 9 जागा मिळाल्या, तर तिसऱ्या क्रमांकावरती शरद पवारांची राष्ट्रवादी असून त्यांना 8 जागा मिळाल्या आहेत। गेल्यावेळी 42 जागा मिळवणाऱ्या शिवसेना भाजप युतीनं यंदा 45 जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं, पण यावेळी त्यांना फक्त 18 जागा महायुतीला मिळाल्या। त्यामध्ये भाजपला 9, शिंदे गटाला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोणाला कुठे विजय मिळालाय। काँग्रेसचे खासदार हे राज्यातले उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती, तर सोलापुरातून प्रणिती शिंदे हे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर धुळ्यातून शोभा बच्छाव, चंद्रपुरातून प्रतिभा धानोरकर आणि अमरावतीतून बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे खासदार विजयी झालेत। भंडारा गोंदियामधून प्रशांत पाडोळे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान, तर रामटेकमधून श्यामकुमार बर्वे हे विजयी झालेत काँग्रेसचे खासदार। जालन्यामधून कल्याण काळे, नांदेडमधून वसंत चव्हाण, लातूरमधून शिवाजी काळगे आणि नंदुरबारमधून गोवाल पाडवी असे एकूण 13 खासदार राज्यामध्ये काँग्रेसचे निवडून आलेत। त्यासोबत ठाकरेंच्या सेनेचे खासदार दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, नाशिकमधून राजाभाऊ वाजे ठाकरेंच्या सेनेचे खासदार निवडून आले। उत्तर पूर्व मुंबईतून संजय दिना पाटील, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, परभणीमधून संजय जाधव आणि शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचौरे हे ठाकरेंच्या सेनेचे खासदार निवडून आलेत। महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील आणि बीडमधून बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे आणखी खासदार अहमदनगरमधून निलेश लंके, भिवंडीतून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, तर दिंडोरीमधून भास्करराव भगरे आणि वर्ध्यातून अमर काळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले। तर भाजपचे खासदार कोण कोण निवडून आलेत? नागपुरातून नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून पियुष गोयल, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे विजयी झालेत। तर साताऱ्यातून उदयनराजे भोसले, रावेरमधून रक्षा खडसे आणि पुण्यातून मुरलीधर मोहोळ हे भाजपचे खासदार निवडून आलेत। तर जळगावातून स्मिता वाघ, अकोल्यातून अनुप धोत्रे आणि पालघरमधून डॉक्टर हेमंत विष्णू सावरा हे भाजपचे 9 खासदार राज्यात निवडून आलेत। शिवसेनेचेच म्हणजे शिंदे गटाचे खासदार कल्याणमधून श्रीकांत शिंदे, छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार निवडून आले। मावळमधून श्रीरंग बारणे, उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने आणि ठाण्यातून नरेश म्हस्के हे शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार निवडून आले। तर अपक्ष खासदार सांगलीमधून विशाल पाटील विजयी झाले। तर राज्यातल्या विजयी खासदारांच्या नावावरती आपण एक नजर टाकलीत आणि अबकी बार 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावरती बहुमताचा आकडा सुद्धा गाठता आलेला नाही। भाजपला यंदा 240 जागांवरती विजय मिळाला आणि बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेऊनच मोदींना सरकार स्थापन करावं लागणार आहे। दुसरीकडे इंडिया आघाडीला अपेक्षित जागा मिळाल्यामुळे इंडिया आघाडीतील पक्षांनी समाधान व्यक्त केलं आणि काँग्रेसनं 99 जागांवरती विजय मिळवला। इंडिया आघाडीला तब्बल 234 जागांवरती विजय मिळवता आलाय। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार तयारी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये जोरदार घडामोडी घडणार आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात कोणाला किती जागा मिळाल्या आहेत। भाजपला
संपूर्ण देशभरात 240 जागांवरती विजय मिळवता आला। मात्र स्वबळावरती मॅजिक फिगर गाठण्यासाठी तितक्या जागा पुरेशा नाहीत। दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्यात। इंडिया आघाडीला काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांना मिळून 234 जागा देशात जिंकता आल्या। 2019 प्रमाणे या निवडणुकीत भाजपच्या विजयाचा झंझावात सुरू होता। मात्र भाजपच्या विजय रथाला 3 राज्यांनी ब्रेक लावला। पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आता ही 3 राज्य कुठली तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये मोदींच्या झंझावाताला सपशेल ब्रेक लागलाय। 400 पारचा जो नारा देण्यात आला होता, अब की बार 400 पार, याला पूर्णपणे ब्रेक लावलाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी। आणि त्यामुळे 400 जागांचा पल्ला काही एनडीएला गाठता आला नाही देशभरात। आता लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी आकडे काय सांगतायत बघूयात। एनडीएला संपूर्ण देशभरात 292 जागा मिळाल्यात। जो काही अब की बार 400 पारचा नारा देण्यात आला होता, एनडीए 400 पार करेल असा आत्मविश्वास बोलून दाखवला जात होता। मात्र 292 जागा आणि त्यातल्या त्यात भाजपला स्वबळावरती 240 जागांवरती विजय मिळवता आलाय देशभरात। दुसरीकडे काँग्रेसला स्वबळावर 99 जागा मिळाल्या आहेत। संपूर्ण देशात काँग्रेस 99 जागांवरती विजयी झाली आहे। तर देशात इंडिया आघाडीला 234 जागांवर विजय मिळवता आलाय। एनडीएला 292 आणि इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे आता दोन्हीकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय। तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा पराभवाचा धक्का बसला। राज्यात लोकसभेची लढत अटीतटीची झाली। निवडणुकीत उभे असलेले 6 पैकी 3 केंद्रीय मंत्री विजयी झालेत, तर 3 मंत्र्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला। काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी दानवेंचा पराभव केला, तर दुसरीकडे दिंडोरीत सुद्धा काँग्रेसच्या भास्कर भगरेंनी दणदणीत विजय मिळवत भारती पवार यांचा पराभव केला। तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि माजी मंत्री कपिल पाटील यांना यंदा हॅट्रिकची संधी त्यांची हुकली आहे। एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी 50,000पेक्षा अधिक मतांचं लीड घेत कपिल पाटील यांचा पराभव केला। लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा धक्का बसलाय। राज्यात भाजपचे अवघे 9 खासदार निवडून आलेत। 3 केंद्रीय मंत्र्यांच्या पराभवासोबतच काही मोठ्या चेहऱ्यांना सुद्धा पराभवाची धूळ चाखावी लागली आहे। बीडचा गड सुद्धा भाजपला राखता आला नाही। बीडमधून प्रीतम मुंडेंऐवजी पंकजा मुंडेंना भाजपने उमेदवारी दिली। मात्र अटीतटीच्या लढतीत बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आणि भाजपसोबतच मुंडे कुटुंबाला सुद्धा मोठा धक्का हा मानला जातोय। इकडे लोकसभा निवडणुकीच्या आधी नुकताच भाजपात प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांचा सुद्धा मोठा पराभव झालाय। बळवंत वानखेडे यांनी अमरावतीत जोरदार लढत देत राणांचा पराभव केला, तर अहमदनगरमध्ये विखे पाटलांचा गड सुद्धा ढासळला। शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांना सर्वात मोठा धक्का देत अनपेक्षित विजय मिळवलाय। मुंडे, राणा आणि विखे पाटील हे हमखास जिंकून येतील असं चित्र होतं। मात्र भाजपच्या या 3ही मोठ्या चेहऱ्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी पराभवाची धूळ चारली आहे। तर अवघ्या राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं ते बीडकडे आणि मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव झाला। बीडमध्ये मतमोजणीच्या 32 फेऱ्या पार पडल्या। या प्रत्येक फेरीत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली। कधी पंकजा मुंडे आघाडीवर तर कधी बजरंग सोनावणे पुढे जात होते। अखेर शेवटच्या 32व्या फेरीत बजरंग सोनावणे यांनी बाजी मारली। बीडमध्ये काल संपूर्ण संध्याकाळी अनेक नाट्यमय घडामोडी रंगल्या।
पराभव जवळ दिसू लागताच पंकजा मुंडेंनी थेट मतमोजणी केंद्र गाठलं खरं, पण अवघ्या काही मिनिटात त्या पुन्हा परतीच्या वाटेवर लागल्या। पंकजा मुंडे मतमोजणी केंद्रातून निघाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला। मात्र त्यानंतर माजी खासदार प्रीतम मुंडे मतमोजणी केंद्रावरती दाखल झाल्या खऱ्या, पण त्यांच्या देहबोलीवरून पराभव स्पष्ट दिसत होता। 6,500 अधिक मतांनी बजरंग सोनावणे जिंकले असल्याची घोषणा करण्यात आली आणि बीडमध्ये कमळ फुलण्याऐवजी तुतारी वाजली। बजरंग सोनवणे हे आघाडीवरती होते। आता 31व्या फेरीमध्ये देखील आघाडी कायम आहे, मात्र ही आघाडी घटलेली आहे आणि ज्यामध्ये 600 मतांची आघाडी बजरंग सोनवणेला अद्याप देखील कायम आहे। मात्र यामध्ये जर आपण विलास पाहिलं तर जे पोस्टल मतदान आहे त्या पोस्टल मतदानाचं देखील यामध्ये इन्क्लूड केलं जाणार आहे। त्यामुळे नेमकं निवडणूक आयोगाकडून आणि इथलचे जे निवडणूक अधिकारी आहेत, आरओ आहेत, त्यांच्याकडून जोपर्यंत अधिकृत आकडा समोर येत नाही तोपर्यंत हे सांगणं अतिशय कठीण झालेलं आहे। मात्र आता जे समोर 31व्या फेरीमध्ये जे चित्र स्पष्ट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 600 मतांची जी काही आघाडी आहे ही बजरंग सोनवणेंना पाहायला मिळते। त्यामुळे अक्षरशः शेवटच्या फेरीपर्यंत ज्या पद्धतीने बीडचं मतदान हे रंगत घेत आहे आणि शेवटच्या फेरीपर्यंत निकालातलं कुठलंही चित्र बाहेर काढता येत नाही। त्यामुळे साहजिकच या मतदानाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या, ज्या काही युक्त्या लढवल्या होत्या, त्या सगळ्या युक्त्या खोडून टाकल्या गेल्या। मतांचा आकडा हा 5,000च्या घरामध्ये आहे आणि पंकजा मुंडे देखील आता या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। मी दाखवतो या ठिकाणी पंकजा मुंडे देखील आता मतमोजणी कक्षामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे। शेवटच्या क्षणापर्यंत या मताची उत्कंठा लागल्या कारणानं पंकजा मुंडे देखील आता या ठिकाणी दाखल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अटीतटीची एवढी ही निवडणूक होईल। नक्कीच ही निवडणूक विचित्र पद्धतीने कठीण चालली होती, पण असं नाही की एकदम स्मूथ होती हे मला वाटलं। परंपरागत भाजपचा जो मतदारसंघ आहे, आष्टी मतदारसंघ, त्या मतदारसंघामधून जी लीड पकडलेली होती, जी गणितं मांडली जात होती, त्या मतदारसंघातून एक 32-33 हजाराची लीड आहे। आता ते कॅल्क्युलेशन माझ्याकडे पूर्ण आले नाहीये, तर त्या मतदारसंघामध्ये जी लीड होती ती 32-33 हजाराची आहे। ती आम्ही एक्सपेक्ट केली त्याच्यापेक्षा थोडी कमी। मतमोजणी झाल्यानंतर आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे गेल्या होत्या आणि त्यानंतर परत आल्यानंतर त्यांनी बीड आणि गेवराई मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधली जी मतमोजणी झालेली आहे ती मतमोजणी फेर मतमोजणी करावी अशा पद्धतीचा अर्ज देखील जिल्हाधिकाऱ्याकडे दिलेला आहे। त्यामुळे प्रवीण अतिरिक्त बंदोबस्त ऑलरेडी आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये पेट्रोलिंग करते आहे। एसआरपीएफ कंपन्या पेट्रोलिंग करत आहेत। आमचे सीआरपीएफचे जवान आहेत, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये। शेवटच्या क्षणापर्यंत बीडच्या निवडणुकीमधला निकाल हातामध्ये येत नव्हता, मात्र आपण आता शासनाची जी 32व्या फेर अशी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीवरून निकालाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि बजरंग सोनवणे यांना विजयी घोषित केलेला आहे। बीड जिल्ह्यातल्या माझ्या तमाम मतदारांनी मला जो आशीर्वाद दिलाय या मायबाप जनतेचा मी आभारी आहे। बीड जिल्ह्यातली जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे। तर बीडचे विजयी उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। रात्री उशिरा सोनावणेंनी जरांगेंची भेट घेतली आणि बीडमध्ये अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव करत सोनावणे विजयी झालेत। निवडणुकीच्या काळात ओबीसी विरुद्ध मराठा समाज असं वातावरण तयार करण्यात आलं होतं आणि विजयाचा गुलाल उधळल्यानंतर काल रात्री उशिरा सोनावणेंनी जरांगेंची भेट घेतली आणि यावेळी जरांगे पाटलांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलं, अभिनंदन केलं।